तर शेतकरी मित्रांनो, आज 10 सप्टेंबर 2024 आज आपल्यासोबत शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत, जे कपाशी या पिकाची पाहणी करण्यास आलेले आहेत. हा आपला दुसरा प्लॉट आहे. एक प्लॉट काऊरवाडीला आहे आणि एक प्लॉट आंबोड्याला आहे. जो हायवे आहे नागपूर आणि तुळजापूर, या हायवेला आंबोडा गावी ब्रिजच्या खाली आपल्याला हा प्लॉट बघायला मिळेल. भाऊ, कुठून आले आपण? थोडक्यात परिचय द्या आपला. माझं नाव गोविंद तोडे. राहणार गाव मळापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आणि यांचं माझं नाव मारुती शिंदे, राहणार टाकळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. ठीक. तर आता आज आपण 10 सप्टेंबरला इथं आलो. यामध्ये तुम्हाला जे आहे इथं तुम्हाला विशेष काय बघायला भेटलं? म्हणजे डबल फांदी. हा, म्हणजे दाखवा ना थोडं. या दोन फांद्याच्या अंतर ही आमच्याकडे ॲब्सेंट. हा, म्हणजे एका जागी तुमच्या फक्त इथं एकच फांदी येते. हे दोन निघत नाही. आणि एका ठिकाणी दोन दोन पाते आणि बोंड बघायला मिळत नाही. आणि महत्वाचं जे आहे, तुम्हाला आता झाडाची तर उंची तर जवळपास 5-6-7 फूट झालेली आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये फांद्या मोजल्या का तुम्ही? फांद्या याच्यावर जास्त. हे फळफांद्या मोजल्या का? फांदे मोठे. येथून अर्ध्यातून घ्या. 1 2 3 4 5 6 9 10 22 पर्यंत जवळपास फळफांद्याला. आता इथून इकडे 22 आपण कमीत कमी. त्याला जे मुख्य फळफांदे आहेत ते वेगळे समजा. आता जर मुख्य फळफांद्याचा हिशोब पकडला, ही एक फळफांदी आहे मुख्य, ही एक फळफांदी आहे. यालाच बघा किती पाते आणि बोंड आहेत की नाही. तर आता याला 70-80 बोंड लागते. जेव्हा हे तार बांबून आपण बांधले की नाही, तेव्हा याची ग्रोथ अजून या अंदर होते. आता यावर्षी काय झालं, प्रमाणाच्या बाहेर म्हणजे याला पाते आणि बोंड भरपूर लागले की नाही, त्याच्यामुळे आपण एक प्रयोग आणखी यावर्षी नवीन केला. हा जसं की आपण शेवटी नत्र देतो की नाही, आतापर्यंत त्याला नत्र खूप कमी आहे. याचं जे अंतर आहे बघू शकता, हे फक्त 2-2 बोट बघायला मिळते की नाही आपल्याला. नत्र अधिक झाले तर अंतर हे लांब पडते, पण आता नत्र किती दिलं तरी आता कापूस वाढत नाही, कारण हे संपूर्ण अन्नद्रव्य बोंड घेते. त्यामुळे आपण आता नवीन एक प्रयोग केला यावर्षी. जे काय आपण शेणखत सुरुवातीला टाकतो ना, प्रक्रिया केलेलं ते आता टाकलं. आणि हे कापूस जर वर्षभर जरी आले तुम्ही, हा प्लॉट कोरडो आहे, म्हणजे याला आपल्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नाही आपल्याकडे. हा कोरडो आहे आणि हा जर आपण कधी पाहायला आले तर हा प्लॉट लवकर लाल पडणार नाही या शेणखतामुळे. आणि शेणखत एक चांगल्या प्रकारे जर कोरडो जर आपलं क्षेत्र असेल तर यामधून चांगल्या प्रकारे आपण प्रक्रिया जर केलं, शेणखत टाकलं, तर विक्रमी उत्पादन आपण कपाशीचे घेऊ शकतो. कुठलेही पीक असू द्या, शेणखत हे महत्वाचं आहे समजा. बघा ना, हे फळफांदे आता हे एकच फाती आहे. त्याला जर आपण मोजतो म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि हे 10, म्हणजे एकाच याला आणखून भरपूर वाढेल ना ते पलीकडे. आता इकडे या. आता हे बघा, हे एक मुख्य फळफांदे कुठलं पलीकडे. आता हिला किती पाते बोंड आहे. आता हे जर नाही बांधले आपण तर हे जे स्टॉप झाला, आता हे पडल्यामुळे काय झालं, स्टॉप झालं. हे पाते गळून पडते. आणि हे बांधल्यानंतर काय होईल, हे इकडं. हा, तर शेतकऱ्यांना वाटते बांधण्याचा खर्च आणि ते. आपण 10-15 एकर लावण्यापेक्षा 1-2 एकर लावा ना, एवढंच. तुम्ही नियोजन महत्वाचं आहे ना. आता याच्यामध्ये जर तुम्ही बांधल्यानंतर 1-1.5 महिने आले समजा, किंवा जानेवारी फरवरी मध्ये आले ना तुम्ही, हा प्लॉट तुम्हाला पाहासारखा आहे. तर बोंड मोजणं शक्य म्हणजे होणार नाही समजा. एक दोघाला अर्ध्यातून सोडून देतील बस. 250-300 बोंडापर्यंत.